अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्र चित्ते करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होत असे. बोलणे असो हे आता वर्ण पुढे स्वामी चरित्रा. अत्यांदरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चय. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नरसिंह सरस्वती. जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्णा तटाकी क्षेत्र पवित्र ती देखिले त्यांनी समस्त. नाना योगाभ्यासी बहुत महासाधू देखिले. करावे हटयोग साधन ऐसी इच्छा बहुत दिन. नाना स्थाने फिरून शोध करीती गुरुचा. जपी तपी संन्यासी असंख्य देखिले. ज्ञानतयांचे पाहिले. कित्येकांचे चरण धरिले परी गेले वर्थची. एके समय अक्कलकोटी स्वामी दर्शनेच्छा धरुणी पोटी. आले नरसिंह सरस्वती महिमा श्रींचा ऐकोनी. सन्मुख पाहुणी तयांना अज्ञाचक्र भेदातला. एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला दयांच्या. श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली त्यांची. स्मृती न राहिली देहाची ब्रह्मारंध्री प्राणवायू. आश्चर्य करीती सकळ जण असं झाली काही वेळ. समाधी उतरवणी तत्काळ नरसिंह सरस्वती धावले. स्वामी पदांबुजांवरी मस्तकी ठेविले झडकरी. सद्नदीत झाले अंतरी हर्ष पोटी न समावे. उठवण्या करीती स्तुती धन्य धन्य हे यती मूर्ती. केवळ परमेश्वर असती रूप घेत मानवाचे. स्वामी कृपा आज झाली त्याने माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला. असो नरसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतून येती. तेथेचे वास्तव्य करीती सिद्धी प्रसन्न जयांना. बहुत धर्मकृत्य केली. दूर दूर कीर्ती गेली. काही दिवशी एके वेळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन. उभे राहिले कर जोडून. झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुनिया. पाहुणी नरसिंह सरस्वतीसी समर्थ बोलले त्या समयासी. लोकी धन्यता पावलासी वारी योषिता पाळोनी. ती असी द्यावे सोडोनी. तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी मग सहजसी सुरभवणी अंती जासी सुखाने. ऐकोनी समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकला मनी. नरसिंह सरस्वती स्वामी असोनी विपरीत केवी करतील. परी अंतरी चिखून येथे तत्काळ जाणून. पाहू लागले अधोवदन शब्द एक न बोलवे. असो तेव्हापासून सिद्धी दिदली सोडोनी. येऊनी राहिले स्वस्थानी धर्मकृत्य बहु केली. यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार. त्यांचे ज्ञानसाचार समर्थ कृपेने झाले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्याची प्रसिद्ध सर्वत्र. इंग्रजी अमलांत अनिवार्य होऊनी बंड केले ज्यांनी. समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधिल. ऐसे वाटले त्याचे चित्ता दर्शनात ते पातला. स्वकार्य चिंतोनी अंतरी खणक दिदले श्रींच्या करी. म्हणे मजवरी कृपा जरी तरी खणक हाती देतील. जाऊनी बैसला दूर श्रींनी जाणिले अंतर. त्याचे पाहुणी कर्मघोर राजद्रोह मानसी. लगबगे उठली स्वारी सत्वर आली बाहेरी. तरवडाचे झाडावरी तलवार दिली टाकुनी. कार्य आपण योजिले ते शेवटी न जाय भले. ऐसे समर्थ दर्शविले म्हणून न दिले खणग करी. परी तो अभिमानी पुरुष खणग घेऊनी तैसेच आला परतून स्वस्थानास. झेंडा उभारिला बंडाचा. त्यात त्याची यश न आले. सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी पारिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामींचा भक्त ताता भोसले विख्यात. राहते अक्कलकोटांत राजाश्रित सरदार. मायापाश तोडोनी दृढ झाले स्वामी चरणी. भजन भोजन निशिदिनी करिता ती आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी. यमदूत दिसती दृष्टीसी मृत्यू समय पातला. पाहुणी या विपरीत परी श्रीचरण धरले झडकरी. उभा राहिला काळदुरी नवल परी जहाले. दिनवदन होऊनी दृढ घातली मिठी चरणी. तात्या करीती विनवनी मरण माझे चुकवावे. ते पाहुणी श्री समर्थ कृतांतासी काय सांगत. हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले. पैल तो वृषभ दिसत आज असे त्याचा अंत. त्यासी नावे त्वा तरीत स्पर्श याते करू नको. ऐसे समर्थ बोलले तुझे नवल वर्तले. तत्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कल्लेवर. जन पाहुणी आश्चर्य करीती धन्यता थोरो वर्णिताती. बैला प्रति दिधली मुक्ती मरण चुकले तातचे. ऐशा लीला असंख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ. हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येथे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत. सदा परिसोत प्रेमळ भक्त 19वा अध्याय गोड हा. श्री रस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ.